हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हे तुम्ही बघू शकता, हे खूप न्यू आलेलं आहे आणि त्यांनी छान असं आणलेलं आहे, ते म्हणजे विंड चाइम्स. तर हे इतकं सुंदर असतं आणि ते लावल्याने आपल्या घरात पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात आणि पॉझिटिव्ह म्हणजे सगळं खरं आपल्या घरामध्ये असणं हे जरुरीचंच असतं. तर हे खरंच तुम्ही नसेल ना तर आणा. लहान असेल किंवा मोठं असेल तरीसुद्धा चालेल, पण असावं घरामध्ये, चांगलं असतं. तर आता हे आम्ही आणलेलं आहे आणि आर्याचे पप्पा असं म्हणजे जागा शोधत होते, पण ते खिडकीच्या इथे विंडोच्या साईडला छान असं वाजत असतं, हवेमुळं वाजतं आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह वाईब्स एक निर्माण होतं. तर अशा काही गोष्टी असतात ना, त्या मला खूप आवडतात आणि खूप इच्छा होती, माझ्याकडे होतं, छोटंसं होतं, पण मला असं छान मोठंसं हवं होतं आणि ते ओरिजिनल पीस होता, तर तो मला खूप आवडला आणि आम्ही ते आणलं. फायनली आणलं, खूप छान वाटलं. तर हे खिडकीच्या इथे लावलं आहे आणि बघू शकता तुम्ही, खूप सुंदर वाटते. तर आता मी त्याचा आवाज तुम्हाला दाखवते. ते हवेने तर ॲक्च्युली वाजतच असतं. आवाज किती सुंदर येतो. तर हे आता लावून झालं आहे. आता जेवण बनवते. जेवणामध्ये आजचा बेत आहे तो म्हणजे स्पेशल बांगडा, कोळंबी आणि मांदेली. तर हे आता जेवण बनवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, हे छान छान असे चिकना चिकना भावरा माझा बांगडा मला खूप आवडतो आणि बांगडा फ्राय करायला म्हणजे नॉनव्हेज मला करायला खूप तर आवडतं, पण आणि दुसऱ्याला करून घालायला सुद्धा आवडतं. तर चला आता बांगडा फ्राय करणार आहे आणि कोळंबीचं कालवण करणार आहे आणि त्यासाठी जे वाटण लागणार आहे, कांदा खोबऱ्याचं वाटण जे करणार आहे ते सुद्धा करूया. तर चला. तर मच्छी सगळी व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे, साफ करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला सगळं मॅरिनेशन करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी हळद, लिंबू आणि मीठ इतकंच टाकणार आहे. तर आता सगळं काही व्यवस्थित करून घेते. तर हे मॅरिनेशन करताना तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता, पण लिंबाचा रस आहे ना जास्त टाकायचा, त्याच्यामुळे खूप छान चव लागते. तर आता मी छान हे सगळं मिक्स करून घेते आणि थोडा वेळ 15-20 मिनटासाठी मी असंच ठेवून देणार आहे आणि त्याच्यानंतर मी फ्राय करणार आहे. आता एकीकडे मी मसाला करून घेते. तर त्याच्यासाठी मी कांदा घेतलेला आहे. कांदा छान थोड्याशा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सुकं खोबरं घ्यायचं आहे. कांदा, सुकं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि टमॅटो छोटासा वाटून घ्यायचा आहे. हे वाटण असं केल्याने ना भाजून घेतल्यामुळे छान असं आपल्या कालवणाला चव लागते. लसणाच्या 5-6 पाकळ्या आहेत, त्या छान परतून झाल्यानंतर आता हे सगळं आपल्याला वाटण करायचं आहे. तर हे काढून घेऊया आपण. तर आता मिक्सरमध्ये मसाला वाटून घेतला आहे आणि कढईमध्ये एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये कांदा, टमॅटो, थोडंसं टमॅटो होतं त्यामुळे टाकलं, नाही तर नुसतं कांदा टाकला तरी चालतो. मालवणी मसाला आहे, कांदा खोबऱ्याचा मसाला असतो, जो वर्षभर असा टिकेल असा मसाला आपण करत असतो उन्हाळ्याच्या दिवशी. तर असा आम्ही मसाला करून ठेवतो. पण हा मालवणी मसाला आहे, तो खूप छान लागतो मच्छीच्या कालवणाला. तो आता 1 चमचा टाकते. तेलामध्ये मालवणी मसाला मी टाकून घेतला आहे आणि छान परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर कांदा खोबरं जे आपण वाटण केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि छान 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत हा मसाला छान परतायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं असं पाणी टाकायचं आहे. तर आता ह्या मालवणी मसाल्याचं आज मी कालवण करणार आहे. नाहीतर आपण मालवणी पद्धतीचा एक जो फक्त लाल मिरची, त्रिफळ आणि ओलं खोबरं, कांदा असं वाटण असतं ना, ते पण खूप छान लागतं. मालवणी कोकणी पद्धतीचं बांगडा फ्रायचं करतो तसं त्या बांगड्या तिथलं बोलतात किंवा काही असं वेगळं छान मालवणी पद्धतीचे आपण कालवण बनवतो ना, ते सुद्धा खूप छान लागतं. पण आज मी मालवणी मसाल्याचं आपलं हे नेहमीचंच असं कालवण असतं तसं बनवते. तर
आपली आपली चव असते, आपल्या वेगवेगळे मसाले असतात. त्याच्यामुळे आता बघ तो मसाला टाकून घेतला आहे आणि छान आता मी कोळंबीचं कालवण करणार आहे. तर कोळंबी आता मी मॅरिनेशन करायला ठेवलं होतं, तर ते काढून ठेवते. थोड्याशा कोळंबी फ्राय करणार आहे आणि थोड्याशा कालवणामध्ये टाकणार आहे. तर आता ह्या कोळंबी सगळे मी मसाल्यात परतून घेणार. 2-3 मिनटात अजून छान परतून झालं ना तर त्याला खूप छान चव लागते. तर कधीही कोळंबी मसाला आहे ना 2-3 मिनटं छान परतायचं. तर ते ही कोळंबी मसाल्यात छान परतून घेते आणि कालवण आपलं तयार करून घेते. तर मला हे मालवणी पद्धतीचं बांगड्याचं कालवण किंवा मच्छीचं कालवण इतकं आवडतं ना, खूप छान लागतं मालवणी कोकणी पद्धतीचं. तर मी कधी कधी तसं करते, कधी कधी आमच्या पद्धतीचं करते आणि पद्धती जेवणाच्या खूप वेगवेगळ्या असतात, पण त्या सगळ्यात छान असतात. तर आता हे माझं कालवण करून झालेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला जितकं अंदाजे पातळ घट्ट पाहिजे तसं आपण ठेवू शकतो. तर हा आपला मालवणी मसाला आहे. तर मालवणी मसाला नसेल ना तर मी आपला घरगुती कांदा खोबऱ्याचा मसाला जो केलेला असतो तोच मसाला मी लावत असते मच्छीला, त्याने खूप टेस्ट छान लागते. तर आता मी मालवणी मसाला घेतला आहे, त्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि जे मच्छीला मी मॅरिनेशन केलेलं होतं ना ते थोडंसं पाणी घेणार आहे आणि थोडंसं लिंबू पिळलं आहे आणि त्याचं थोडीशी ती पेस्ट करून घेते. हा जो मसाला केला आहे तो मी मच्छीला लावून घेते आणि बांगडा आहे त्या बांगड्याला आपण मध्ये सगळे काप करतो ना तर ते चीर पाडलेले आहेत, त्याच्यामध्ये खूप छानपैकी मसाला भरायचा म्हणजे अगदी टेस्टी लागतो. तर अशा प्रकारे बांगड्याला तुम्ही मच्छीला व्यवस्थित असं मसाला लावून घ्या, आतून मसाला लावून घ्या किंवा आता वेगवेगळं वाटण करून सुद्धा आता मसाला भरून बांगडा फ्राय करता येतो, मच्छी फ्राय करता येते, पापलेट फ्राय करता येते. पण आपली ही साधी सोपी पद्धत ना खरंच मला खूप आवडते. तर अशा पद्धतीने मी बांगडा फ्राय करत असते. तर आता छान सगळीकडे मसाला लावून घेते आणि बाकीच्या मच्छीला सुद्धा मसाला लावून घेते आणि छान फ्राय करून घेते. तर दुपारच्या जेवणामध्ये हे जितकं पाहिजे होतं तितकंच मी मच्छी फ्राय करणार आहे आणि बाकीची मच्छी जे मॅरिनेशन केलेलं आहे ते डब्यात घालून छान पॅक बंद करून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. मग जेणेकरून ते संध्याकाळी आपल्याला फ्रेश असं गरमागरम मच्छी फ्राय करता येते. त्याच्यासाठी मी एकसाथ सगळी मच्छी फ्राय करत नाही, तर जेवढं लागेल तेवढं दुपारी जर आणलं असेल ना तर थोडंच करते. तर आता तळताना मच्छी फ्राय करताना ना मी रवा, मिरची पावडर आणि मीठ असं सगळं मिक्स करून बाइंडिंगसाठी रवा वापरते आणि तांदळाचं पीठ, ह्याच्यामुळे कसं कडक होतात. त्याच्यामुळे मी रवा हे घेतच असते. तर तुम्ही मच्छी फ्राय करताना नेहमी रवा घ्या. रवा आणि तांदळाचं पीठ आहे ना त्याच्यामुळे खूप छान मच्छी कुरकुरीत आपली होत असते. तर आता मी मच्छी सगळी फ्राय करून घेते आणि एकीकडे कोळंबीचं कालवण तर आपलं झालेलं आहे, भात घालून झालेलं आहे आणि ह्या मच्छी मी अशी तव्यावर ठेवणार आहे आणि एक साईडला मी असं बारीक गॅसवर ठेवणार म्हणजे त्याच्यामुळे मच्छी कडक होईल, छान कुरकुरीत होईल आणि एका साईडला मी भाकरी करून घेईल. एवढं गरम होतंय आणि उन्हाळा इतका आहे आणि दुपारच्या टायमाला खूप. आता मच्छी तळून झाली, कोळंबीचं कालवण केलंय आणि आता भाकरी बनवून घेते. तर आजचा हा नॉनव्हेजचा बेत आणि त्याच्यात मच्छी फ्राय, कोळंबीचं कालवण हे सगळं काही रेडी झालेलं आहे. जेवण पूर्ण झालेलं आहे आणि आर्याला जेवायला सुद्धा वाढलेलं आहे. तर चला, कसा वाटला हा नॉनव्हेज बेत आणि आजचा दिवस हा मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे.
तर चला व्हिडिओचा मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.